नमस्कार, मी संध्याच किचनमध्ये कैरीची आंबट तिखट व चटपटीत चटणी कशी बनवायची ते आपण शिकणार आहोत। सर्वात अगोदर मी इथे 2-3 ताज्या कैऱ्या साल काढून घेतल्या, नंतर त्या कट करून घेतल्या आहे। मी सर्व कैऱ्या इथे कट करून घेत आहे। त्यानंतर मी इथे 20 ते 25 हिरव्या मिरच्या सुद्धा धुवून आणि पुसून कट करून घेतलेल्या आहे। नंतर सर्व कैरीचे तुकडे एका क्रशरच्या भांड्यामध्ये घालून क्रश करून घ्या, नाहीतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सुद्धा तुम्ही क्रश करू शकता। ही एकदम पटकन होणारी रेसिपी आहे आणि ही घरातल्याच 4-5 वस्तूंपासून सहज बनवली जाऊ शकते आणि एकदम कमी वेळात पटकन बनवता येते। आता क्रश केलेले कैरीचे सर्व तुकडे मी एका स्वच्छ केलेल्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता मी एका प्लेटमध्ये ते सर्व तुकडे काढून घेतलेले आहे आणि राहिलेले सर्व कैरीचे काप पण मी त्या बोलमध्ये घालून क्रश करून घेणार आहे आणि ते क्रश केलेले काप सुद्धा मी त्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। आता त्याच बाउलमध्ये मी हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा घालून घेतलेले आहे आणि हे सर्व हिरव्या मिरची सुद्धा मी क्रश करून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता मी सर्व हिरवी मिरचीचे तुकडे त्या क्रशरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि सर्व क्रश करून घेणार आहे। आता क्रश केलेले सर्व तुकडे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। ही रेसिपी अगदी उन्हाळ्यामध्ये सगळ्यांच्याच घरी बनवली जाते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही सगळ्यांनाच खूप आवडते। आता क्रश केलेल्या कैरीच्या तुकड्यांवर मी 2 टीस्पून भरून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून भरून हळद, चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून भरून हिंग घालून सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे सर्व साहित्य मी एकत्र करून घेत आहे आणि गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून जिरा, 2 टेबलस्पून धना, 2 टेबलस्पून बडीशोप, 1 टीस्पून भरून ओवा घालून घेतला आहे आणि हे सर्व साहित्य मी चांगलं परतून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर कलोंजी असेल तर तुम्ही ती घालू शकता 1 टीस्पून भरून। आता हे साहित्य थोडंसं परतल्यानंतर मी त्यामध्ये 1 टीस्पून भरून मेथी दाणा आणि 2 टेबलस्पून भरून मी मोहरी घालून घेतली आहे आणि सर्व खमंग भाजून घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या बाउलमध्ये घालून त्याची पावडर करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे ती पावडर कशी दिसते ते। आता ही सर्व पावडर मी कैरीच्या मिश्रणात घालून घेतलेली आहे आणि ती चमच्याने सर्व एकजीव करून घेतलेले आहे, सर्व मिक्स करून घेतलेले आहे। नंतर त्यावरच मी क्रश केलेली हिरवी मिरची आणि 1 टीस्पून भरून काळं मीठ घालून घेतलं आहे। गॅसवर मी 2 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून हिरवी मिरचीवर तडका देऊन घेतलेला आहे। तो तडका दिल्यामुळे हिरवी मिरची अजिबातच तिखट लागत नाही। ही चटणी कुणीही खाऊ शकतं। घरच्याच वस्तूंपासून ही चटणी अगदी पटकन बनवली जाते, त्याच्यामुळे ही केव्हाही आणि कधीही तुम्ही बनवू शकता आणि कशाबरोबरही ही खाऊ शकता। छान लागते, भाकरीबरोबर, खिचडीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते। नंतर मी 4-5 लसणाच्या कांड्या सोलून घेतल्या आहे आणि त्या पण जराशा जाडसर बत्त्यामध्ये कांडून घेतल्या आहे आणि हा सर्व लसूण मी चटणीवर घालून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मी सर्व लसूण इथे घातला आहे आणि लसूण घातल्यानंतर ही चटणी अजून एकदम टेस्टी आणि खूप छान लागते। आणि त्यावर सुद्धा मी 2 टेबलस्पून गरम केलेलं तेल घालून घेतलेला आहे आणि हा तडका घातल्यानंतर ही चटणी अजूनच टेस्टी लागते। बघा ही चटणी अशी दिसते, खूप सुंदर दिसते, लगेच खावीशी वाटते।
तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने कैरीची चटणी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला जर ही चटणी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।